तिकीट वाटपाचं काय नेमकं झालेलं आहे आणि कोणावर तुमचे थेट आरोप आहेत? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. पत्रकार बंधूंना जय महाराष्ट्र. तुम्ही माझ्यासाठी इथे वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. आणि आता सध्याच्या 2025-26मध्ये वसई विरार शहर महानगरपालिकाच्या झालेल्या निवडणुकामध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे, खूप काही झालेलं आहे. आता आपल्याकडे उद्या आपल्याकडे परवा 3 दिवसापूर्वी व्हिडिओ आला, त्यामुळे आता आपण तातडीने ते पत्रकार बांधवांची पत्रकार परिषद आपण घेत आहोत. त्या माध्यमातून मला एकच सांगायचं आहे की जे शिवसेनेकडून जे काही तिकीट AB फॉर्मचं वाटप करण्यात आलं ते आपले जुने जे काही सगळे शिवसैनिक होते, वसई विरारचे असतील, नालासोपारामधील शिवसैनिक असतील, त्या कोणालाही विचारात न घेता बाहेरच्या उपऱ्यांना इथे तिकीट दिलेलं आहे आणि त्यांचं काम, त्यांचे चेहरे इथे कोणत्याच लोकांना माहीत नाही आहेत. आता नालासोपारा पश्चिमेला रुचिता नाईक म्हणजे काम करते असं तेंडुलकरांचं सतत म्हणणं होतं की रुचिता तुझं तिकीट फिक्स आहे, तुझं तिकीट कोण कापू शकत नाही. मलाच नाही तर ईस्टच्या सुद्धा शिवसैनिकांना इथं डावलण्यात आलंय. आणि धक्कादायक बाब अशी समोर आलेली आहे की स्वतः जिल्हा प्रमुख तेंडुलकरांनी स्वतःचं तर तिकीट विकलंच, पण सर्व शिवसैनिकांचं इथे तिकीट विकलेलं आहे. 4-5 शिवसैनिक सोडले तर बाहेरच्या उपऱ्यांना त्यांनी तिकीट इथे दिलेलं आहे. नेमकं काय आहे तुमच्याकडे पुरावा आणि काय सांगायला थेट आरोप काय आहे तुमचे? आपल्याकडे एक व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ती मी आता पत्रकार बंधूंना इकडे दाखवते, तुम्ही ऐकू शकता. ते सेपरेट आहे ना, आता काय करू म्हणजे कसं विकलं गेलं, कोणाला विकलं गेलं ते तुम्ही स्पष्टीकरण द्या फक्त त्या व्हिडिओचं जे काही असेल. अच्छा. कसा व्हिडिओ होता तो, मी कसा ऐकला, माझ्याकडे कसा आहे, कसा आला ते फक्त, बाकी तो व्हिडिओ आम्ही स्कूलला चालू केला. आपल्याकडे तो व्हिडिओ व्हॉट्सअपला आला तर त्यावरून तेंडुलकरांचं ह्याच्यामध्ये नाव आणि मोबाईल नंबर स्पष्ट आहे, त्यांचा आवाज सुद्धा आहे की त्यांनी ते एका व्यक्तीने त्यांना 10 लाख रुपये देऊ केले, पण त्यांना इतर ठिकाणाहून त्या तिकिटाचे 25 लाख आले म्हणून त्यांनी त्याचं तिकीट कॅन्सल करून दुसऱ्याला तिकीट विकलं. अशी परिस्थिती आहे. म्हणजे सर्वांच्या बाबतीत त्यांनी असंच केलेलं आहे. लाखो करोडो रुपये घेऊन ज्यांच्या फॅक्टऱ्या वगैरे त्यांच्याकडून पैसे काढून त्यांना तिकडे तिकीट विकलेलं आहे. आणि जे खरंच शिवसैनिक इथे काम करतात वसई तालुक्यामध्ये त्यांना संपवायचं काम इथे चालू आहे. खरंच इथे समाजसेवेची आपण इथे लोकांना समाजसेवा करतोय, त्यांच्या घरापर्यंत पोहोचल्या. मोतीबिंदू ऑपरेशन असतील, 1,500 महिलांना मोफत प्रशिक्षण देणं असू दे. आता आपण नगरसेवक म्हणून एक अहवाल तयार केला होता की ज्या महानगरपालिकेच्या जागा आहेत तिथे KM नायर सारखं इथे आपल्याला रुग्णालय इथे काढायचं होतं. इथल्या आमदारांनी KM सारखं रुग्णालय काढायचं म्हणून 400 बेडचं हॉस्पिटल काढलं, तर काय तर ते फक्त डिलिव्हरीचं हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलला काही अर्थ नाही आहे. आपल्याला खरंच KM सारखं तिथे रुग्णालय पाहिजे आहे. CT स्कॅन तिथे मोफत होतील, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन तिकडे मोफत होतील. लहान बाळासाठी तिथे NICU असेल. अशा कोणत्याच सुविधा आपल्या वसई विरारमध्ये नाही. अजून वसई विरार इथे हॉस्पिटलच्या नावाखाली मागासलेलाच आहे. ही दुर्दैवी बाब आहे. इथले आमदार जरी निवडून आले असेल तरी त्यांना अजून काही कर्तृत्व सिद्ध करता आलं नाहीये. आणि राजन नाईकची खूप मोठी खेळी आहे. त्यांनी एक सर्वे केला की रुचिता नाईक असतील, बाकीचे शिवसैनिक असतील, हे बोलणारे आहेत, त्याच्या आवाजाने गप्प होणारे नाही आहेत. त्याच्यामुळे एक महिला असून जर रुचिता नाईक 10 लाखाची ॲम्ब्युलन्स घेऊ शकते आणि जे आमदार नगरसेवक कोण नाही करू शकलत एवढ्या वर्षामध्ये, ते रुचिता नाईकने करून दाखवलं. त्याच्यामुळे ही आपल्याला जड जाणार आहे महानगरपालिकेत. म्हणून त्यांनी इथे तिकीट कापलेलं आहे. इथे सर्वांचा मोठा हात आहे. सुदेश चौधरी असेल, निलेश तेंडुलकर असेल, परत रवींद्र फाटक ज्यांनी आमच्या सैनिकांचा इंटरव्ह्यू घेतला. त्या इंटरव्ह्यूमध्ये मला प्रश्न विचारण्यात आला की रुचिता महायुतीमध्ये लढायचं की शिवसेना आपण सेपरेट लढायचं. म्हटलं साहेब, आपल्या शिवसैनिकांनी आहे ना सेपरेट इथे लढायला हवं, हे माझं स्पष्ट ठाम मत होतं. सभेमध्ये सुद्धा म्हटलं, इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा म्हटलं, पण तेंडुलकर आणि फाटक त्यांचं मत होतं नाही असं शक्य नाही, आपल्याला महायुतीतच लढावं लागेल. म्हटलं का नाही लढू शकत साहेब, आपण एवढी कामं केलेली आहे, शिवसेनेचं आपलं इथे काम आहे, शिवसेनेचं सिम्बॉल आपलं तिकडे असणार आहे. शिंदे साहेबांनी महिलांसाठी लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे. महिला त्यांचा रिस्पेक्ट करतात आणि नालासोपाऱ्यात बरीचशी कामं ही रुचिता नाईक
करत असते. लोकांना सुद्धा माहीत आहे. मला वसई, विरार, मुंबई, पालघर, वरळी सगळीकडून म्हटलं मला ऑल ओव्हर मुंबईतून मला कॉल येतात. अक्षरशः मला नाशिकवरून सुद्धा कॉल आलेले आहेत की मॅडम आम्हाला हॉस्पिटलसाठी मदत पाहिजे, आम्हाला ब्लड पाहिजे. तर ती मोफत मदत आपण इथे या ठिकाणी लोकांना केलेली आहे. तर ही खूप मोठी धक्कादायक बाब आहे की तुम्ही रुचिता नाईकचं तिकीट कापलं. तर आज मी जर निवडून आली असती तर आपल्याला इकडे नाल्याच्या इथे संरक्षण भिंत बांधून ग्रीन मँग्रोव्हचं आपल्याला पूर्ण वसई तालुक्यामध्ये करायचं होतं. ते आपल्याला तो एक काम करायचं होतं. परत मुलांसाठी आपल्याला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इकडे बांधायचं होतं, महिला भवन इकडे बांधायचं होतं. अशा वेगवेगळ्या ज्या काही संकल्पना आहेत त्या आपल्याला करायच्या होत्या. आणि आत्ताचे जे नगरसेवक आले ते निवडून आलेत आणि घरात बसले, ही सत्य परिस्थिती आहे. आणि राजन नाईक असतील, स्नेहा दुमे असतील, जे काही निवडून आले आहेत, मी इथे छातीटोकपणे सांगू शकते की त्यांनी वसई विरारमधल्या जनतेसाठी एकही काडीचं काम केलेलं नाही आहे. त्यांच्याकडे कोणीही कामासाठी माणूस पाठवा, ते त्यांचं कोणतंही काम करत नाहीये. ही सध्याची दुर्दैवी परिस्थिती आहे. पण रुचिता नाईक नगरसेवक किंवा आमदार खासदार नसताना इथे वसई तालुक्यामध्ये काम करत आहे. तर जे शिवसैनिक म्हणून जे रुचिता नाईकचं माझं तिकीट कापलं ते खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. आणि ही गोष्ट पत्रकार बांधवांमार्फत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचायलाच हवी आणि ह्या प्रकरणाची दखल घ्यायला हवी. ईडी CBIची चौकशी ते व्हायला हवी. आणि तसेच आम्ही इथे पोलीस कंप्लेंट सुद्धा करणार आहोत. कारण हे जे झालेलं आहे एवढ्या वर्षातून खूप मोठा घोटाळा झालेला आहे असं दिसत आहे. तसेच राजन नाईक आणि मला असं वाटतं की त्यांचा इथे खूप मोठा हात आहे. जे आपली वसई विरारची महानगरपालिका आहे ती 38 करोडची होणार आहे. तिथे वाडवड बंदर असेल, तारापूर प्रोजेक्ट असेल, असे बरेचसे प्रकल्प पुढे भविष्यात सुद्धा येतील. ती महानगरपालिका करोडोची होईल. ती BJPला त्यांच्या ताब्यात घ्यायची आहे. एक शिवसैनिक म्हणून आम्ही सच्चे शिवसैनिक म्हणून आवाज उचलणारे आहोत. मग ते आपल्या पक्षातले असू दे का विरुद्ध पक्षातले असू दे, आम्ही कोणालाही इथे चुकीच्या गोष्टीला खत पाणी घालत नाहीत. हा सर्वे BJPवाल्यांनी केला आणि त्यांच्या शब्दाला हो म्हणतील अशा लोकांना त्यांनी विकत तिकीट दिलेले आहेत, हाजी करणारे आहेत. आणि आताची सध्या परिस्थिती अशी आहे की जे निवडून आले आहेत 4-5 शिवसेनेचे तर नाहीच आलेत, पण काही एकही काडीचं काम करणारे नाही आहेत. आणि इथे शिवसेना संपवायची विचार BJPने इथे केलेलाच आहे. तर शिंदे साहेबांनी या पत्रकार बांधवांच्या मार्फत स्वतः जातीने इकडे वसई विरारमध्ये लक्ष घालावं आणि इथे शिवसैनिकांना संपवण्यापासून वाचवावं. आणि महानगरपालिकेत इथे एकही शिवसैनिक नसेल तर मग आपली इथे शिवसेना नक्कीच इथे संपलेली असेल. लोकांची एकही कामं होणार नाही आहेत. आणि पूर्ण वसई तालुक्यामध्ये जे काही मराठी लोक कमी आणि भय्य लोक जास्त BJPमध्येच वाढत चाललेले आहेत. त्यामुळे इथे लोकांना एकही मदत मिळणार नाहीये. जे आपण इथे लोकांसाठी एक तळमळीने ग्राउंड लेवलपासून प्रयत्न करतोय, लोकांच्या घरात पोहोचतो आहे, लोकांना मदतीसाठी आपण मोफत इथे शिवसेनेकडून मदत करत आहे. तर इथे कुठेतरी नक्कीच तक्रार आपण शिंदे सरांकडे केली आहे का? शिंदे साहेबांकडे आपण तक्रार ह्याची आपण 29 तारखेला जसे AB फॉर्मचं वाटप झालं तसं रात्री आपण नंदनवनला शिंदे साहेबांना भेटायला गेलेलो. तिकडे सुद्धा वरळीला AB फॉर्म वाटपाचं काम चालू होतं. तेव्हा शिंदे साहेबांनी आमच्याकडे लक्ष दिलं नाही. तर आता पत्रकार बांधवांच्या मार्फत मला त्यांनाच सांगायचं आहे, जागृत करायचं आहे की शिवसेना जरी वसई विरारमध्ये वाचवायची असेल तर नक्कीच तुम्ही इथं जातीने लक्ष द्या. या कटामध्ये कोण कोण सामील आहे तिकीट विक्रीमध्ये? तिकीट विक्रीमध्ये बघा, जे काही वरिष्ठ आहेत, सुदेश चौधरी असतील, निलेश तेंडुलकर आहे, रवींद्र फाटक ते संपर्क प्रमुख, त्यांच्या हातामध्ये सगळं निवडणूकचा कारभार शिंदे साहेबांनी सोपवला होता. त्यांना सुद्धा आपण बऱ्याच जे काही आपले मंत्री आहेत त्यांना आपण अहवाल सादर केला, पण त्यांनी माझ्या अहवालाची दखल घेतलीच नाही. कुठेतरी माझा अहवाल हुडकावून लावला. त्यांनी जातीने लक्ष द्यायला पाहिजे होतं की कामं काय आहेत, कामं बघून तुम्ही तिकिटाचं वाटप करायला पाहिजे होतं. इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें